थँक्यू सो मच हेमंतजी सोनवळे सर. खऱ्या अर्थानं सलगचा तिसरा दिवस आमच्यासोबत जोडले गेलेत. खूप गोड आवाज आहे, प्रेक्षकांना आवडणारा आवाज खऱ्या अर्थानं. श्रीधरजी घोरपडे सर यावेळेस त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. सन्माननीय स्पर्धेचा विशालजी आनंद घेत पवार साहेब, असताना आपण मुख्य मंचकावरून स्थानापन्न व्हायचे. विशालजी पवार साहेब प्लीज, आयोजकांची विनंती, आपण मुख्य मंचकावरून स्थानापन्न व्हायचे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी माल असोसिएशन संघाकडनं वैभव येतोय. तर सलामीची जोडी विकेटवरती पाहायला मिळते. झिको वॉरियर्स या टीमकडनं विशाल आणि महेंद्र. नक्कीच कर्णधारच्या वेळेस नाणेफेकीसाठी आला होता, सांगितलं होतं महत्त्वाचे दोन फलंदाज विशाल आणि महेंद्र हे कमालीचे दोन फलंदाज आहेत असं सांगितलं गेलं होतं. परंतु सांगणं आणि करणं यामध्ये खूप सारा फरक आहे. कारण समोर गोलंदाज देखील वैभव. स्ट्राईक एंडवरती महेंद्र पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंडवरती विशाल. मॅचला होती सुरुवात. दिवस क्रमांक 5 आणि 5व्या दिवसातील हा दुसरा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. आपण पाहतायत ऐकतायत स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक 2026. खऱ्या अर्थानं स्वर्गीय शरदजी भांडे साहेब यांना एक उजाला देणारी, त्यांची आठवण करणारी आणि त्यांचा खऱ्या अर्थानं गुणगौरव करणारी खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाहायला मिळते. पहिला चेंडू कट केला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. यावेळेस चेंडू स्टॉप करण्यात आला आहे. एक सिंगल घेतली गेली आहे आणि सिंगलने यावेळेस धावफलकाचे दरवाजे उघडले गेलेत. धावफलकावरती एक धाव पाहायला मिळते आहे. वैभवमध्ये क्षमता आहे, चांगली गोलंदाजी करण्यासाठी 4 डिजिटमध्ये पाहायला मिळतोय. 26-28 असा जर्सी क्रमांक पाहायला मिळतो. यावेळेस लेंथ लाईन पंचांनी चेक केली आहे. अभि सावंत सर सांगतायत इट्स अ बिग व्हाईट चेंडू आला, एक्स्ट्राची धाव देऊन जाईल. धावफलकावरती 2 धावा. ओहो, कम्मालीचा फटका आहे. यावेळेस मात्र डीप स्क्वेअर लेग चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रो ठोकलेला हा चौकार. मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार. ये लगाया चौकार. फलंदाज जणू काय ऍक्शन मध्ये सांगतोय, अभी तो भाई चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है, आगाज देखा है आपने, अंजाम तो अभी बाकी है. काय कमालीचा फटका सजवला गेला, अक्रॉस द लाईन गेला आणि यावेळेस चेंडूला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतलं. चेंडूला केवळ दिशा दिली आणि चेंडू मात्र सीमारेषे पार. ओहो, या वेळेस शफल होऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फ्रंट फुटवरती आला होता. बॅट आणि बॉलमध्ये यावेळेस संपर्क झालेला नाहीये. एक चौकारानंतर आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. वैभवनं थांबवलंय. बॅटची लिडिंग एज यावेळेस फर्स्ट स्लिपला देखील चकमा देऊन चेंडू निघून गेला. घोषित क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळेल आणि या सिंगलने धावफलक 7 या आकड्यावरती. आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेत. या 4 चेंडूमध्ये 7 धावा घेतल्या आहेत, एकही विकेट न गमावता. यावेळेस दोन्ही फलंदाज आपण विशाल आणि महेंद्रला पाहताय. आतापर्यंत विशालनं 3 चेंडू फेस केलेत, 5 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता महेंद्रकडनं, परंतु बीट झालाय. बॉल आणि बॅटचा संपर्क नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस देखील बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. वेट केला यावेळेस खऱ्या अर्थानं बॅट लवकर फिरली, चेंडू नंतर निघून गेला. थोडंसं वेट करून खेळणं गरजेचं. चेंडूला मेरिटवरती यावेळेस घेणं गरजेचं आहे, परंतु थोड्याशा चुका पाहायला मिळाल्यात. निश्चितपणे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि माल वॉरियर्स यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी, काय जबरदस्त कमबॅक केलं गेलं वैभवच्या माध्यमातून. पहिला चेंडू टाकला गेला, एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या चेंडूवरती वाईड आला. तिसऱ्या चेंडूवरती
चौकार आला आणि तदनंतरचे जर बघायला गेलात तर 4 चेंडूंमध्ये 1 धाव दिली गेली. एकंदरीत पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस धावफलकावरती 7 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ होतंय सूरज. पहिला चेंडू उडवला, यावेळेस क्षेत्ररक्षक आलाय चेंडू खाली. जजमेंट परफेक्ट पाहायला मिळालं. यावेळेस थोडंसं फंबलिंग देखील पाहायला मिळत होतं, परंतु तदनंतर स्थिर झाला, हातामध्ये चेंडूला विसावलं आणि पहिला विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. विशाल, एक चौकार विशालच्या बॅटमधनं आला होता. तदनंतर विशाल मात्र आता माघारी परतत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर झालाय. विनायक. विनायक खऱ्या अर्थानं गणपतीचं नाव आहे, गणपती बाप्पाचं नाव आहे. असं म्हणतात ना की शिवाजी नाव बऱ्याच जणांनी ठेवलं, परंतु खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅकअप पाहायला मिळाला यावेळेस आणि एक सिंगल मात्र थांबू शकले नाहीयेत. धावफलकावरती 8 धावा. संत गतीने खेळ चालू आहे. गोलंदाजांनी खऱ्या अर्थानं जगडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठे फटके मात्र मारू देत नाहीयेत आणि कौतुक करेल. यावेळेस स्टेट डाव फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूवरती, परंतु झेल यावेळेस सोडत असताना एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा चांगल्यारीत्या कंप्लीट केल्या गेल्यात. धावफलकावरती डबल डिजिटमध्ये आता मात्र पोहोचली टीम. 1-0 लॉस ऑफ 1. सर, मोठ्या खेळाडूचं वैशिष्ट्य सांगतो. आतिश बांडे, संपूर्ण टीम कुठे गेली आहे माहीत नाही आहे, परंतु आतिश बांडे सामना बघतोय, जाणतोय की महत्त्वाचा मॅचेस आज खेळायच्या आहेत, कुठला फटका कसा खेळला जातो, कुठला गोलंदाज कशी गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला टार्गेट केलं गेलं आहे. इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार. षटकारानं गती प्राप्त झाली आहे. धावफलकावरती पोहोचल्यात धावा 16. चांगला फटका. यावेळेस मिरिटवरती चांगल्या प्रकारे चेंडू आलेला. मिडल ऑफ द बॅट यावेळेस कनेक्ट केलं आणि चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवून दिलं गेलं. फटक्याला वजन, रन मिळतील अर्धा डझन. कमालीची बॅटिंग. आतापर्यंत थोडंसं थांबवलं गेलं होतं, चकडून ठेवलं गेलं होतं, परंतु यावेळेस सूरजवरती बरसत असताना फलंदाज महेंद्र. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. गॅप बघूया, अंतर बघूयात. यावेळेस मात्र हाताला स्पर्श करून चेंडू कुठे स्पर्श झालाय तर बाउंड्री लाईनला स्पर्श झालाय आणि बॅक टू बॅकचा नशिबाचा आलेला हा षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूयात आपण कशा प्रकारे पिकअप केलं गेलं. चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा होता, त्याला पिकअप केलं होतं. एक्स्ट्रा कव्हर स्क्वेअर लेग डीपला यावेळेस क्षेत्ररक्षक, परंतु हाताला स्पर्श करून चेंडू मात्र बाउंड्री लाईन पार. नशिबाचा षटकार. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. जबरदस्त जजमेंट आणि जसा झेल झाला, यस आय कॅन डू इट, हे मी करून दाखवलंय. आणि हे सोपं नव्हतं, हे कठीण होतं खूप, असं देखील सांगत असताना क्षेत्ररक्षक अगदी रिव्हर्ससाठी तुम्ही ज्यावेळेस झेल घेण्यासाठी जात असता, तुम्हाला तुमचा रनअप चेंडूवरती नजर आणि यावेळेस बघा काय आनंद पाहायला मिळाला. झेल जसा घेतला गेला, चेंडूला मात्र फेकून दिलं आणि सांगितलं आय कॅन डू इट, मी हे करू शकतो. धावफलकावरती आता मात्र ज्याच्या बॅटमधनं बॅक टू बॅकचे 2 षटकार आले होते, महेंद्र हा देखील माघारी परतलाय. नवीन फलंदाज जितेश आलाय. रितेश, अरे बापरे काय कॉम्बिनेशन आहे. बॉलिंगवरती रितेश आणि बॅटिंगवरती जितेश. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. रितेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती आणि जितेश आलाय बॅटिंग ऑर्डरवरती. स्ट्राईक एंडवरती जितेश. यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला यावेळेस फटका खेळून काढलाय. एक सिंगल घेतली गेली आहे. आता मात्र जितेश पाहायला मिळेल स्ट्राईक एंडवरती. हा फटका विनायकच्या बॅटमधनं आला होता एक सिंगलसाठी.
रितेश टू जितेश. गोलंदाजी ट्रॅकवरती रितेश, स्ट्राईक एंडवरती जितेश. खोलवर लोअर फुलटॉस चेंडू होता, यावेळेस मिसफील्ड पाहायला मिळते, परंतु बॅकअप आलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा क्षेत्ररक्षक यावेळेस कव्हर लागे जाऊन चेंडूला गॅदर करून थ्रो करतोय. दरम्यान घेतल्या गेल्या आहेत 2 धावा आणि धावफलकावरती धावा पोहोचले आहेत. एकच धाव घेतली आहे, सॉरी 24. आरूकडनं मिस्टेक झाली होती. यावेळेस फर्स्ट स्लिपला बॅटची लिडिंग एज चुकी करणार नाहीये. टिपला गेला झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर होतोय. इनॅट क्रमांक 5 वरती यावेळेस अजय आलाय. चला स्पीडअप घ्या फलंदाज. अजय आलाय. ज्या प्रकारे हाईट आहे, शरीर यष्टी आहे, त्या प्रकारे फटके खेळावे लागतील. धावफलकावरती 24 धावा. 2.3चा सामना आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या धावा जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. अवे फ्रॉम द बॉडी मुवमेंट शिफ्ट झाली आहे पंचांची. अभि सावंत सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. वाईटने धावफलक 25 या आकड्यावरती. 25 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स. टीम जिको वॉरियर्स. यावेळेस कम्मालीचा फटका आहे. काय जबरदस्त तडाखा पाहायला मिळतोय. चेंडू बाउंड्री लाईन पार करतोय. सीमा रेषा गाठली आहे. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूनं गाठली आहे बाउंड्रीची बॅट. कम्मालीचा फटका. 1 बाउन्स ओव्हर द रो. यावेळेस हा आलेला फटका एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला. लेंथ लाईन ओळखली. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी होता चेंडू आणि अजयनं हा ठोकलेला चौकार. उचललाय चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस मात्र फटका फसलेला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडूवरती येतोय आणि वैभवच्या माध्यमातून यावेळेस कुठलीही चुकी नाही आहे. झेल टिपला गेलाय. फलंदाज अजयला बॅक टू द पवेलियन. चौकारानंतर मात्र पुन्हा एकदा विकेट आली आहे. 2 षटकार आले होते महेंद्रच्या बॅटमधनं. महेंद्र देखील माघारी परतला. विशालच्या बॅटमधनं एक चौकार आला, तो देखील माघारी परतला. तदनंतर अजय आला, त्याने एक चौकार ठोकला. तो सांगतोय माझं देखील काम संपलंय. आता मात्र अझर आलाय. अझर दसई गावातनं बिलॉंग करतो आणि दसई गावासाठी चांगली बॅटिंग देखील त्याच्याकडनं पाहिली आहे. अझर हा आमचा खऱ्या अर्थानं वर्गमित्र आहे आणि यावेळेस मैदानामध्ये ज्यावेळेस आला त्यावेळेस निश्चितपणे आमच्याशी भेट देखील केली. अझर यावेळेस संघाची जबाबदारी अझरला घ्यावी लागेल. सध्या तरी माल संघ चांगली कामगिरी करतोय. अझरच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. फटक्यावरती ताकद, नजाकत, चेंडू सीमारेषे पार आलेला हा चौकार. अझर जसा विकेटवरती आला पहिल्या चेंडूवरती सांगतोय हा ब्रँड दसईचा आहे आणि दसईमध्ये खूप खेळाडू आहेत खऱ्या अर्थानं. 4 ते 5 टीम तयार होतील तितकी दमखम आहे, परंतु 2च टीम सध्या तरी खेळत आहेत. परंतु नवीन नवीन चेहरे देखील पप्पू 11 दसई टीम झाली, नामदेव 11 दसई टीम झाली. या टीम्समधनं नवीन चेहरे देखील आणले जातात. नवीन चेहऱ्यांना संधी देखील दिली जाते, नवीन खेळाडूंना संधी दिली जाते. यावेळेस अझरच्या बॅटमधनं आलेला हा चौकार कव्हरच्या दिशेला लाजवाब फटका होता. षटक क्रमांक यावेळेस 3 कंप्लीट होतोय आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस महत्त्वाचं भैरवी षटक हाताळण्यासाठी महेश आला आहे. तर षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी यावेळेस कर्णधारांना मात्र माल असोसिएशन या टीमकडनं महेश आलाय. शेवटचं षटक भैरवी षटक. स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय जितेश. हो, काय चेंडू राहिलाय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा अगदी लेग स्टिकवरती हा चेंडू होता. जबरदस्त पायाचा वेध घेऊन यावेळेस
यस यावेळेस बॅटमधनं धाव आलेली नाही आहे. या अनुषंगानं स्ट्रायकेनवरती जितेश राहील. आडव्या बॅटने खेळून काढलाय. यावेळेस सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होता, यावेळेस नाही, थांबवलं गेलंय. स्ट्रायकेनवरती जर येतोय. अझरच्या बॅटमधनं निश्चितपणे एक चौकार आलाय मागील ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती. यावेळेस पुन्हा एकदा अझर स्ट्रायकेनवरती. हो यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, फील केली गेली होती. यावेळेस पंचांनी सांगितलं की थोडासा बाहेरचा चेंडू होता, बाहेर वळणारा चेंडू होता. या अनुषंगानं सेफली यावेळेस अझर पाहायला मिळतोय. उर्वरित तीन चेंडूमध्ये किती धावा बनतील. यावेळेस सरळ खेळून काढलाय. एक सिंगल घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल असेल का, मिसफील्ड झाली आहे, नाही, एक सिंगलवरती संतुष्ट. चेंडूपैकी अतिशय फास्ट मिस्टेक आणि यावेळेस 2 धावा कंप्लीट. चुकीला माफी नाही आहे, चुकी झाली आहे आणि धाव घेतली आहे. परंतु क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची. धावफलकावरती 36 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत षटक क्रमांक 4 मधले. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील अपील पाहायला मिळते. एक सिंगल घेतली गेली 22च्या रूपानं, लेग 22च्या रूपानं. सिंगलने धावफलक 37 या अंकावरती. शेवटचा चेंडू जितेश असेल स्ट्रायकिंगवरती फेस करण्यासाठी. आतापर्यंत जितेशने 3 चेंडू खेळलेत, 2 धावा बनवल्यात. शेवटचा चेंडू किती धावा येतील जिको वॉरियर्स या टीमसाठी. फुल ऑफ लाईनचा चेंडू होता. यावेळेस स्वीकार थोडासा तोकडा पाहायला मिळाला. चेंडूपैकी बघा किती खराब. यावेळेस बॅकअप होता, अन्यथा इथे देखील एक्स्ट्राच्या धावा बनू शकल्या असत्या. षटक क्रमांक 4 समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीअखेरीस धावफलकावरती 38 धावा. शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली गेली आहे. 38 धावा धावफलकावरती, 24 चेंडू आणि 39 धावांचं समीकरण ठेवलं गेलंय. धावफलकावरती तुम्हाला मात्र बनवायचे आहेत 39 धावा 24 चेंडूंमध्ये माल असोसिएशन या टीमला. खऱ्या अर्थानं आता मात्र बॅटिंग बघण्यासाठी मजा येईल. कशा प्रकारे या धावा जमा करण्यामध्ये माल असोसिएशन टीम प्रयत्नशील असेल. तुर्तास आपण बोलूयात नवीन आवाज, या मॅचचा फिनिशिंग आवाज ऐकूयात, ज्यांच्या माध्यमातून मॅच फिनिश केल्या जातात. अर्थातच हे म्हणजे सोनवळे सर यांच्याकडे वळूयात. आपण पाहत राहा, ऐकत राहा, कुठेही जाऊ नका. स्वर्गीय शरद बांडे स्मृती चषक 2026चं हे भव्य दिव्य नियोजन. आणि निश्चित मॅच बघत असताना तुम्ही मात्र UTC लाईव्ह टीमला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. थँक्यू सो मच. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स, जिथे जोडले गेलेत माझे सहमित्र, परममित्र आणि एक जबरदस्त व्हाईस ऑफ द असनोली, व्हाईस ऑफ द शहापूर, हे म्हणजे सोनवळे सर. थँक्यू सो मच. हॅलो. हॅलो. चला टीम जेको वॉरियर्स क्षेत्ररक्षण सजवून घ्या. स्वर्गीय शरद भांडे स्मृती चषक अंतिम दिवस, दिवस क्रमांक 5. आणि आजचा खेळ मात्र प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. अगदी कामावर गेला असं तरी संध्याकाळी या, कारण आजचा डे नाईट थरार आहे आणि नाईटला देखील मॅचेस. टीम साई स्पोर्ट्स, आपण टॉस का बॉसकडे या. संपूर्ण टीम साई स्पोर्ट्स प्लीज. नक्कीच आज लकी ड्रॉ देखील असणार आहे. जशी तिकीट निघतील तसं आम्ही सांगूच. साई स्पोर्ट्स पूर्ण आपण यायचंय. अतिश आहे त्या ठिकाणी.
स्वर्गीय शरद भांडे स्मृतिचषकाचा अंतिम दिवस सातत्यानं सांगितलं जातं याच्यासाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा दिवस गोड करण्याचा प्रयत्न नक्की असेल. चला टीम जेको वॉरियर्स लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या, वेळ लावली जाईल. या इनिंगला खूप सारा वेळ गेला. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये टाकणं मॅन्डेटरी असेल. जर 16वं मिनिट येत असेल तर आपला एक क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्या. टीम जेको वॉरियर्स सलामीचे 2 बॅटर्स त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलेत. स्वराज आणि पंकज या ठिकाणी सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आणि लक्ष आहे फक्त 39 39 फ्रॉम 24. थोडं इक्वेशन इझी आहे, मात्र गोलंदाजीला कमाल करावी लागेल. माळ असोसिएशन चांगली गोलंदाजी केली आणि पाहता पाहता 38 धावांवर थांबवलं गेलं. टीम जेको वॉरियर्स संघाला नाणेफेकी जिंकली. मॅच जिंकतील का? सूरज आणि साथीला पंकज. गोलंदाजी एंडवर सचिन. संघनायक नाणेफेकीसाठी आले होते आणि आता गोलंदाजीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी 39 धावा आहेत. लक्ष जर पाहिलं तर तसं चेजेबल आहे, मात्र जर गोलंदाजी चांगली झाली तर हे लक्ष देखील कठीण ठरू शकतं. हॅलो सर, 11:09 झालीत तावडे सर, आणि पुढील 15 मिनिटात पहिली 3 षटकं होणं मॅन्डेटरी असेल. टीम माळ असोसिएशन याचं जेको वॉरियर्स आपण याची नोंद घ्या. पहिला चेंडू फेकला जाईल 11:09. इथून पुढे 15 मिनिटे अर्थात 11:24ला पहिली 3 षटकं झाली नाही तर आपला एक क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये याची नोंद घ्या. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू हल्ला चढवलाय, चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावा. षटकार. काय सुरुवात दिली आहे, फ्लाइंग स्टार्ट हवा आणि चेंडूच फ्लाय झालाय मिड विकेटला. 6 धावा. 39चं लक्ष आणून ठेवलं 33वर. पहिल्या चेंडूवर जेव्हा असा मोठा फटका येतो ना तेव्हा गोलंदाज खऱ्या अर्थानं खूप साऱ्या प्रश्नांनी ग्रासला जातो. सचिन पुढचा चेंडू घेऊन जातोय स्ट्रायकर एंडला. सूरज. आणखी एक चांगला फटका आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक धावत येतात. चेंडूला थांबवलं जाईल. मग तो 2 धावा कोण थांबवेल? पुन्हा 2 आल्यात. 6 नंतर 2, 8 धावा धाव बलकावर. 31, 31 राहिल्यात. 22 चेंडू शिल्लक आहेत. हे षटक पॉवर प्लेचं पॉवरफुल दमदार कामगिरी होईल का? कारण हे षटक असतं जिथे तुम्ही धावा लुटू शकता. जर ऑफ साईड पाहिली सर तर पूर्ण खाली इलाका आहे. एकदा का इनफिल्ड भेदलं तर चेंडू सीमारेषेला जाईल. यावेळी कमबॅक केलंय. पहिल्या 2 चेंडूवरच्या धावांनंतर निर्धाव चेंडू आलाय. संघमालक यांना थोडं रिलीफ दिलाय, कारण या प्रकारे फटकेबाजी झाली तर सामना जास्त वेळ थांबणार नाही. आणखी एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतील का? येणार नाही. 1 बाउन्स जातील. चेंडू निघून चाललाय काऊ कॉर्नरला. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 रन्स. धावफलक जाऊन पोहोचले 12. 27 अजूनही गरजेचे आहेत. जेको वॉरियर्स क्या बात आहे. पहिलं षटक हाताळतोय सचिन आणि या षटकामध्ये 4 चेंडूंवरच 12 आल्यात. स्ट्रायकर एंडला सूरज. हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 रन्स. बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय जबरदस्त सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट दिलाय. पहिल्या षटकामध्ये एवढ्या धावा आल्यात, पुरेपूर धावा आल्यात. 16 धावा धाव बलकावर. नक्कीच मुख्य व्यासपीठावर कैलासजी अंधाडे यांचं शुभागमन झालंय. स्पर्धेच्या वतीनं आयोजकांच्या वतीनं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जोरदार अपील, मात्र अपील में दम नाही आहे.
आणि षटक क्रमांक 1 जे मार्गस्थ होतं ते संपेल. पहिल्या षटकात आल्या 16, 39चं लक्ष होतं, त्यातले 16 कमी केलं, 23ची गरज. इथून पुढे हा सामना जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक 18. समीकरण केले सोपं. सूरज आणि त्याच्या साथीला पंकज. पहिलं षटक हाताळलं सचिननं. टीम साई स्पोर्ट्स सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या उजवीकडे त्या ठिकाणी गोळा व्हायचे प्लीज. गोलंदाजी मार्कवर झालाय थोडा बदल. पहिलं षटक खूप सारा मार पडलाय, 16 धाबा आल्यात. पॉवर प्लेच्या षटकात विनायक अर्थात गणेश गणपती विघ्न अर्था ठरेल का या संघाचा तारणहार, कारण हे षटक निर्धाव येणं गरजेचं आहे जर तुम्हाला प्रेशर टाकायचं असेल तर. मात्र समोर सूरज आणि पंकज ही जोडी मात्र पहिला चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीला. शतरक्षक चेंडू खाली. क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर दिलाय धक्का. दे धक्का. पंकज बॅक टू द पॅव्हिलियन. म्हटलं होतं विनायक आहे, गणेशा आणि गणपती धावून आला संघासाठी. झेको वॉरियर्ससाठी पहिल्या चेंडूवर विकेटचं झाले पतन. आणि खऱ्या अर्थानं एक चांगलं चित्र तयार करत असताना विनायक मात्र सातत्यानं याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. विनायक करणं हे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. इथे कधी सामना फिरेल कारण मी सतत सांगतोय वातावरण माणूस आणि क्रिकेटचा सामना कधी बदलेल सांगता येत नाही. आणि हा सामना पलटवला जाईल का, अपसेट केला जाईल का. ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं वैभव आलाय इन ॲट 3rd नंबर. इट मीन्स 1 डाऊन. पहिलं विकेट पंकजच्या रूपानं. विनायकनं आल्या आल्या केली कमाल. पुढचा चेंडू षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. स्कोर कार्ड थांबलंय. हो यावेळी कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पायाने अडवलं. फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न झाला थोडा, मात्र जास्त दूर गेला नाही. वेस्ट इंडियन प्लेयर्स या पद्धतीचे क्षेत्ररक्षण बऱ्याचदा करतात. मात्र यावेळी चेंडू थांबला हे महत्त्वाचं आहे. एक धाव आली आहे. 17 ये 17 किसी के लिए खतरा. पाहायला लागेल, येईल वेळ सांगेल. सबमरीन जोरदार अपील झालंय बट देर इज नो कॉन्टॅक्ट विथ बॅट अँड बॉल सेड अभि सावंत स्क्वेअर लेग अंपायर. जबरदस्त कामगिरी राहिली आमच्या पंचांची देखील गेले 5 दिवस. यावेळी चेंडूला खेळून काढलं मिड विकेटला. 2-2 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू थांबवला जाईल, फेकी केली जाईल. तोपर्यंत 2 धावा अगदी आरामात. मित्रांनो धावा रोकाव्या लागतील. चेंडूला तुमच्यापर्यंत येण्याची वाट पाहू नका. चेंडूवर धावून या. चेंडूला कलेक्ट करून तेज फेकी करा. धावफलकावर 19 आणि त्या ठिकाणी गरज असेल 14 चेंडू 20ची. 20 रिक्वायर्ड फ्रॉम 14. इक्वेशन इथूनही बदलू शकतं. काल आम्ही एक सामना पाहिला सर, शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता. वेताळ स्वामी आणि ई स्टार कोसले संघ हा सामना आम्ही पाहिला मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला होता सामना. लो स्कोरिंग होता. सॉरी गंगा रोड आणि ई स्टार कोसले. शेवटच्या चेंडूवर 4 आवश्यक होत्या. वासू भोईरनं चौकार ठोकला. हो यावेळी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पॉइंटला. चेंडू खाली. विकेटचं पतन. आणखी एक गडी बाद केलाय विनायकानं. खरंच विघ्न हरत्यासारखं काम केलंय. विचार केला तर या षटकात आत्तापर्यंत खर्च केल्यात फक्त 3 आणि विकेट 2. क्या बात आहे. षटक क्रमांक 2 देखील पूर्ण होईल. 2 षटकांती धावफलकावर 19. 2 गडी बाद. विनायक यू डिड इट. क्या बात आहे. तुझ्यावर सोपवलेलं काम केलंस मित्र, कारण याच प्रकारची गोलंदाजी गरजेची होती आणि आपण ते चोख पार पाडली. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील, वैभव बाद झालेत. सूरज ही बाद झालेत. पंकज सॉरी वैभव आणि सुनील. महेंद्र हे नाव सर्वांना चित परिचित आहे. महेंद्र सिंग धोनी. क्रिकेट म्हटलं तर महेंद्रला कोण विसरणार. MSD 12 चेंडू विजयासाठी 20 धावांची गरज. 10ची सरासरी मेंटेन करायला लागेल. वैभवसाठी पुढचा चेंडू. हाफ ट्रॅकर कट केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचतील का, पोहोचणार नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. एका टप्प्याने कंट्रोल केलाय. 2 धावा मात्र वैभव अगदी चित्त्याच्या वेगानं पूर्ण करतोय. त्याला माहिती आहे एक धावेचं महत्त्व काय. आनंदाचा एक क्षण
अन्नाचा एक कण क्रिकेटमधला एक रन अतिशय महत्त्वाचा असतो हे सांगत असताना वैभवने गाठलंय स्ट्रायकर एंड. 2 धाबांची भर पडली. 21 धावफलकावर 18ची अजून गरज. 11 चेंडू शिल्लक. विनायक सारखीच भेदक गोलंदाजी मित्र करावं लागेल त्या ठिकाणी. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडू आल्या 2 महेंद्र टू वैभव. यावेळी फसलाय फटका. बसेल का झटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. येस क्या बात आहे. आधी ठरलं नव्हतं कोणी झेल पकडायचं आहे. नंतर ठरलं येस आय कॅन डू इट. मी घेतोय. मी डॉनवरून आलाय. काय झेल टिपलाय. जवळजवळ आकाशाला गवसणी घातली होती चेंडूनं आणि अंतिम क्षणाला काय जबरदस्त झेल पकडलाय आणि पुन्हा एक गडी बाद झालाय आणि यावेळी वैभवची शिकार झाली आहे. 1 मोर विकेट डाऊन. यावेळी थोडंसं अडचण आहे. अर्जुनच्या झेलसाठी अझरनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलंय. क्या बात आहे. वड कॅच. महेंद्र टू महेंद्र. नवीन बॅटर माही येतोय. स्ट्रायकर एंडला जावं लागेल. माही टू माही असं काहीतरी पाहायला मिळेल. समोर महेंद्र. धावांचं लक्ष थोडंसं अवघड करत असताना चेंडू शिल्लक राहिले. तिथून पुढे 10 आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. झेको वॉरियर्स ट्राय टू एंटर इन टू द मॅच. पहिलं षटक संपलं तेव्हा असं वाटलं होतं की थोडं दूर चालले सामन्यापासून. काय विनायकने षटक हाताळले दुसरं आणि पुन्हा एकदा महेंद्र आलाय. पहिल्या चेंडूवर 2 आल्यात. नंतर कमबॅक. वैभवला माघारी धाडले नवीन बॅटर. डावखुरे हाताचा माही. थोडा बचके राहणार आहे महेंद्र कारण डावखुरे हाताचे बॅटर्स असतात ना. अवांतर चेंडू आलाय. हे डावखुऱ्या हाताचे फलंदाज अतिशय घातक असतात. पल्लेदार षटकार ठोकतात. कॅलीला पाहिलं. कैलास भांडेनं पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं ना आपण 4 षटकार ठोकले. सॉरी 5 ठोकले. अंतिम चेंडूवर देखील 6 आल्या होत्या. यावेळी गरकी घेतली. फिरकी घेतली मात्र चेंडू त्या ठिकाणी निर्धाव. यष्टी रक्षकाच्या हातांमध्ये. तिसरं षटक पूर्ण करण्यासाठी अजूनही तुमच्याकडे 5 मिनिटे आहेत. क्या बात आहे. वेळेत खेळ चाललाय. यावेळी चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात. एका बाउन्सनं चेंडूला पकडलंय. थ्रो किती चांगला. या ठिकाणी काय घडलंय काय बिघडलंय. मी तर म्हणतो 1 ब्रिंग्स 2. झेको वॉरियर्स व्हॉट आर यू डुईंग. काय करतायत. चेंडू कुठे फेकलाय क्षेत्ररक्षकानं. हा थ्रो कुठेतरी चुकीचा आहे. विकेट मिळू शकली असती तुम्हाला. त्या ठिकाणी 1 धाव आणि त्या ठिकाणी अतिरिक्त मिळाली 2 धावा. धावफलकावर थोडं होईल परिवर्तन. या षटकात 5 धावा आत्तापर्यंत मोजल्यात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलाय. मात्र हा 1 धाव ही एक्स्ट्राची धाव किती महागडी ठरेल येणारी वेळ सांगेल. 8 चेंडू 15ची गरज. 39 रन्स टू विन असं समीकरण होतं आणि ते येऊन पोचलंय 8 चेंडू 15वर. झेको वॉरियर्स वर्सेस माल असोसिएशन. डावखुरे हाताचा बॅटर माही. संपर्क झाला नाही. अवे फ्रॉम द बॉडी आणि हा डॉट आलाय महत्वाचा. 7 चेंडू 15ची गरज. सामन्यामध्ये एंटर होतीये टीम झेको वॉरियर्स. नेक्स्ट बॉल. यावेळी मला वाटतं निघून गेलाय चेंडू. षटक क्रमांक 3 समाप्त आणि अभिनंदन झेको वॉरियर्स. आपण अगदी वेळेत षटकं पूर्ण केलीत. 2 मिनिटे अगोदर तुमची षटकं पूर्ण झालीत. क्या बात आहे. अभिनंदन. असं सहकार्य करा दिवसभरात कारण खूप सारे सामने आहेत. 6 चेंडू विजयासाठी 15ची गरज. 15 रिक्वायर्ड. या षटकात 15 येतील का. शॉर्ट मीट होतीये मित्रांनो. जास्त नका मीटिंग घेऊ. शॉर्ट मीटिंग असेल काही क्षणामध्ये आपण षटक सजून घ्या. चौथा गोलंदाज निवडा. स्लॉक्सचं षटक तयार होईल कारण 15 मारायचे आहेत. नक्कीच टीम सापगाव देखील क्वालिफाय झाले दिवस क्रमांक 2 मध्ये. जय बजरंग आणि आज शनिवार आहे. ते सोडत नाहीत. शनिवारी सोडत नाही सापगावले. नावातच जय बजरंग. आजही बजरंगाचा वार. काय होईल का. आर पार लढाई आरपारची राहणार आहे. 4 टीम्स आहेत. करंजपाडा, सापगाव, भातसई आणि कालच्या दिवसातली गोटेकर बी. या 4 टीम्स आहे आमच्या एक गाव एकच्या आणि आजचा ओपनचा लॉट 12 टीम्स.
कोणती टीम आज क्वालिफाय होईल. 11 सामने थांबावे लागेल आम्हाला. संध्याकाळच्या 17पर्यंत खेळ होईल. चलो पुढचा गोलंदाज विशाल आणि धावा देखील थोड्या विशाल आहेत. 6 चेंडू 15 म्हटलं तर तितकं सोपं राहणार नाही. मात्र समोर स्ट्रायकर एंडला बॅटर सुनील. विशाल ये बुरी बात है, ये बुरी बात है. पहिला चेंडू अवांतर फेकलाय. थोडा आत्मविश्वास वाढलाय फलंदाजाचा त्या ठिकाणी. डर गया लगता है. पहिला चेंडू जर वाईट फेकला गेलाय. 14 मोठा फटका पाहतोय सुनील त्या ठिकाणी. यावेळी फिरवली बॅट. शतरक्षक चेंडू खाली. इथे झाली चूक. चुकीला माफी नाही. चौकार स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी झाली चूक. मी तर म्हणतो तेलही गेलं आणि तुपही गेलं. झेलही सुटला, चौकारही मिळालाय. इथे झेको वॉरियर्स या ठिकाणी खूप मोठी चूक झाली. मी चूक नाही गुन्हा म्हणेल. जिथे 15-14 धावा आहेत त्यात पहिला चेंडू अवांतर पडलाय आणि त्यानंतर हा मिसफिल्ड. नक्कीच हे 4 धावा नक्कीच म्हणायला लागतील. गोलंदाज विशाल. पुढचा चेंडू सुनील. यावेळी पुन्हा एक चांगला फटका आहे. चेंडू थांबणार नाहीये. ये लगा सिक्सर छगे. सामन्याला पार पलटून टाकलंय. वाटलं होतं तिसऱ्या षटकापर्यंत सामना झेकोकडे आहे. अभी झुका गया. माल वॉरियर्स. सुनील. रामदासजी भांडे, कैलास शेठ अंधाडे आपण मुख्य मंचकावरून स्थानापन्न व्हायचंय. हो यावेळी झेलची संधी आहे. काय घडेल. येस झेल पकडलाय. सुनीलला माघारी धाडलंय. मात्र सुनीलनं काम केलंय. सुनीलनं त्याचं काम केलंय. 10 धावा. आणि 3 बॉल आणि विजयासाठी 4ची गरज असताना सुनील माघारी परतलाय. सामन्यात ट्विस्ट येईल का. हा सामना जर प्रेक्षक पाहत असाल तर या सामन्यामध्ये ट्विस्ट येईल का. इथून पुढे एक डॉट बॉल प्रेशर निर्माण करू शकतो. कालही असंच झालं. 4-3 असताना 1-4 आले शेवटी. या ठिकाणी हॅलो 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 हॅलो. नक्कीच 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. रामदासजी भांडे यांचं सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू. यावेळी चूक केली आहे विशालनं. झेलची संधी आणि त्या ठिकाणी आणखी एक बॅटर फेल. दोन चेंडू 3ची गरज. हॅलो विशाल. समीर. हॅलो. सध्या तरी सामना जनरल वॉर्डमध्ये आहे. एक डॉट आला तर ICU मध्ये शिफ्ट करावं लागेल. कारण एक चेंडू ना एक जर 3 आल्या तर मात्र 4 येतात मित्रांनो. मग 3 येत नाही कधी कधी. कॅप्टन समीर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हॅलो
2 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज आहे. टीम माळ असोसिएशन झेको अप डाऊन होतोय. कधी सामना झेकोकडे कधी माळ संघाकडे. हो यावेळी चेंडू हवेत. गोविंद चेंडू खाली. गोविंद गोपाळ. आणि यावेळी झेल. मी म्हटलं होतं सामना ICU मध्ये शिफ्ट होईल. आता इथून पुढे डॉक्टर्स काय करतील यावर महत्वाचं आहे. डॉक्टर जर म्हणाले आय एम सॉरी तर घरी जावं लागेल. मग आता तिथे 2 डॉक्टर्स आमचे आहेत. अभिजित सावंत हेमंतजी तावडे. अंतिम चेंडूवर 3 ची गरज. काय सामना रंगलाय. झेको वॉरियर्स वन्स अगेन इन द गेम. पुन्हा एकदा सामन्यात आलेत झेको वॉरियर्स. सुनीलच्या त्या 10 धावा वाटलं होतं सामना फिनिश करतील. मात्र सुनील गेल्यानंतर पाहता पाहता हर्षलही गेला आणि आता समीरही गेलाय. 1 चेंडू विजयासाठी 3 धावा. बॅटरचं नाव सतीश. अंतिम चेंडू आहे. विशाल जर तू तो पहिला वाईट टाकला नसता तर 4 आले असते अंतिम चेंडूवर. कॅच एक सुटली. नक्कीच अंतिम चेंडू. 3 ची गरज आहे. 3 ची गरज असताना येतील का 3. आणि या ठिकाणी 2 कंपल्सरी चेजिंग. झेको वॉरियर्स हॅव वॉन द मॅच. या ठिकाणी झेकोनं हा सामना जिंकलाय. माल टीम खरंच पुन्हा एकदा विचार मंथन करेल. कारण हा सामना सुनीलला फिनिश करायचा होता. काय पद्धतीने खेळला सुनील. बेजबाबदार फटका खेळला गेला सुनीलकडून. आणि हा सामना माल टीम या ठिकाणी गमावतीये. कारण जे बॅटर्स खऱ्या अर्थानं एका लईमध्ये खेळत असतात चुकीचे फटके खेळले गेले. आणि सर सिंगल डबल घ्यायचा प्रयत्न होत नाहीये. आणि मोठा फटका खेळ. चला झेको वॉरियर्स संघनायक लगेचच नाणेफेकीसाठी यायचे. आणि मॅन ऑफ द मॅच नो अदर दॅन विनायक ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चल तू देखील ये संघनायक. आपण देखील या. वेळ कमी आहे. जोडले जातील तिथे जयेश विदे सर. थँक्यू सो मच. तर दोन्ही कर्णधार यायचं आहे. अर्थातच स्वर्गीय शरद भांडे स्मृती प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर संघाचा कर्णधार